नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी हरीश लातूरकर आपल्या सर्वांचे या हरीश लातूरकर अकॅडमी या ऍपमध्ये त्याच पद्धतीनं हरीश शिंदे लातूरकर या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बहुपदी या घटकातील भाग 3 पाहत आहोत. या अगोदरच्या दोन भागामध्ये आपण 8वी स्कॉलरशिप मधील नवनीत स्वाध्याय 32.1 व 32.2 मधील अवघड प्रश्न जवळपास सर्वच प्रश्न बघितलेले आहेत. फक्त एक प्रश्न जो राहिला A+B तो मात्र स्किप केलेला आहे. त्यावर बेरीज वजाबाकी होती फक्त त्यामध्ये. ठीक आहे. बाकीचे सर्व महत्वाचे प्रश्न आपण घेतलेले आहेत आणि 32.3 9च प्रश्न आहेत आणि 9च्या 9 प्रश्न आजच्या तासात संपतील. उद्यापासून व्यावहारिक गणित आपण चालू करतोय. म्हणजे व्यावहारिक गणितमध्ये मी नफा तोटा शेकडेवारी शिकवलेली आहे ऑलरेडी. आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे त्याची युट्यूबला ऑलरेडी. शेकडेवारी नफा तोटा टाईप वाईज शिकवलं दोन्ही सुद्धा. ते टाईप वाईज बघून घ्या. मग मला असं वाटतं की आपण सरळ चक्रवाढ व्याज शिकवावं पहिल्यांदा, कारण ते डिटेल झालेलं नाही आधी पण. तर पहिल्यांदा सरळ चक्रवाढ व्याज घेतो आणि मग नफा तोटा शेकडेवारी. मला माहित आहे थोडं उलट जाते ते, आपण अगोदर शिकवलेलं आहे नफा शेकडेवारी नफा तोटा सुद्धा. मग शिकवलं नफा तोटा शेकडेवारी वर्गात कोण शिकवलं? मग शेकडेवारी पासून घेऊ का? ते शेकडेवारी पासून घेऊया, जाऊ द्या. हा. तर आमच्या शाळेतल्या मला सर्व राहिले शिकवायचं तर शेकडेवारी पासून घेऊया. त्यांच्याकडे शिकवलं नाही बहु. हा. तर उद्या शेकडेवारी पासून घेऊया. शेकडेवारी नवनीत स्वाध्यायानुसार त्याच्या अगोदर वर्गातले जे विद्यार्थी आहेत ना त्यांनी सुद्धा ते युट्यूबचे व्हिडिओ टाईप वाईज पाहून घ्यायचे आणि त्या व्हिडिओमध्ये टाईप वाईज शिकवले, म्हणजे टाईप टू टाईप प्रत्येक प्रश्न वेगवेगळ्या प्रकारचा प्रश्न शिकवला आहे. बरेच क्वेश्चन कव्हर होत आहेत आपल्या जे नोटमध्ये आहेत ना. त्यामध्ये थोडंसं क्लिष्टता, म्हणजे कसं एका प्रश्नामध्ये अनेक प्रश्न एकत्र करून असे प्रश्न विचारलेले आहेत. टाईप तेच आहेत, बदल त्यामध्ये नाहीये. ठीक आहे, आपण नवनीत पाहूया. चला तर विद्यार्थी मित्रांनो सुरू करूया आजचा तास. आजचा आहे बहुपदी स्वाध्याय 32.3 त्यातला पहिला प्रश्न. पहिला प्रश्न घेण्यापूर्वी मी आधी दुसरा प्रश्न घेतो, दुसरा प्रश्नानंतर पहिला प्रश्न घेतो. म्हणजे दुसरा प्रश्न सोपा आहे, पहिला थोडं त्यापेक्षा अवघड आहे. दुसरा समजला तर पहिला समजणार. ठीक आहे, आधी दुसरा प्रश्न घेऊया आपण. चला. 12A², 12A². आवाज नाही आला पाहिजे कोणाचाही. 12A², 12A² व 18A³ या बहुपदींचा लसावी किती? या बहुपदींचा लसावी किती? या बहुपदींचा लसावी किती? आता बऱ्याच मला येत नसेल लक्ष द्यायचं सगळ्यांनी. ओके सर, लसावी कसा काढायचा मला सांगा. लसावीचं सूत्र काय सांगणार आहे? कोण सांगेल मला? हात वरी करा. ऑनलाईनची विद्यार्थी रेज हँड करा. लसावीचं सूत्र मला कोण सांगतंय? लसावीचं सूत्र, लसावीचं सूत्र कोण सांगते? लोकांचे हात वर नाही. लसावीचं सूत्र माहित नाही तुम्हाला? हा सर तिथे सांग बरं. सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव. हा, म्हणजे कॉमन फॅक्टर इंटू असामायिक काय म्हणता येईल आपल्याला? अनकॉमन फॅक्टर. सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे लसावी, हे सूत्र आहे बेसिक. ओके. ते सूत्र इथं मी लिहितोय. काय सूत्र आहे? हा, सामायिक अवयव, सामायिक म्हणजे कॉमन, कॉमन फॅक्टर. कॉमन फॅक्टर आहे का नाही? सामायिक अवयव म्हणजे कॉमन फॅक्टर गुणिले असामायिक अवयव. यांचा काय गुणाकार. ओके. कॉमन फॅक्टर असामायिक काय म्हणते इंग्लिशमध्ये? अनकॉमन म्हणता येईल का? मी काही इंग्लिश शिक्षक नाही त्यामुळे मला माहित नाही, किंवा मॅथचा पण नाही खरं तर शिक्षक मी. आहे का नाही? अनकॉमन फॅक्टर म्हणूया, जाऊ द्या. हा. आता बघा, म्हणजे आपले जे दोन राशी दिलेत, दोन बहुपदी दिल्यात. पहिली बहुपदी आहे 12A². त्या 12A² बी सगळे अवयव पडले. सगळे अवयव पडतोय. हा. 12 ने 3×4 = 12 म्हणलं. 3×4 = 12 किंवा 3×2 × 2. ओके. 3×2 = 6, 3×2 = 12. आणि A² अवयव पडले A × A. ह्याच्यामध्ये मग अडचण वर्गातले विद्यार्थी किंवा ऑनलाईनचे विद्यार्थी काय अडचण याच्यामध्ये नाही? नाही सर. नाही सर. हा. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो 18 दुसरं जे आपली बहुपदी आहे 18A³ याचे फॅक्टर्स काढायचे. 18चे फॅक्टर्स काय आहेत? बारीक बारीक
2 गुणिले 3 गुणिले 3. ए क्यूबचे फॅक्टर काय आहेत? ए इंटू ए इंटू ए इंटू बी. ओके. आता आपण काय, आपलं काम काय असलं पाहिजे? आता आपलं काम असलं पाहिजे सामायिक अवयव, कॉमन फॅक्टर. कॉमन फॅक्टर त्याला मराठीत बोलतो आपण सामायिक अवयव. कॉमन फॅक्टर कोणते? कॉमन. वर पण आहे, खाली पण आहे. इथे एक 3 आहे, इथं आहे 2 आहे, 2 आहे, हे आहे, हे आहे. ह्या याला जोडी आहे का? आहे. बरं. ह्या दोनला जोडी आहे का रे खाली? खालच्या ह्याच्यामध्ये जोडी जोडी पाहिजे, आहे का? नाही. हा. नाही. हा. ओके. मग काय काय कॉमन फॅक्टर आहेत? तर हे 2 कॉमन आहे, 2 कॉमन आहे, 3 कॉमन आहे, 3 कॉमन आहे, हे ए कॉमन आहे, ए कॉमन आहे, पुन्हा कॉमन आहे. ओके. हे तरी कॉमन फॅक्टर. आता असामायिक अवयव, अनकॉमन फॅक्टर. मराठी इंग्लिश दोन्ही लिहितो, दोन्ही कळायला पाहिजे. ओके. असामायिक कोणतं रे? जे बॉक्स न करायचे किंवा त्याला जोडी नाहीये, ज्या अवयवाला जोडी नाही ते कसं असलं पाहिजे? असामायिक असलं पाहिजे. कळते का मी काय म्हणतोय? जोडी नसलेले, सिंगल असणारे बिचारे, सिंगल आहे का नाही? नाही असतात पोर आमचे. 2 आहे तर सिंगल, 2 वाला सिंगल वाला वेगळा पेन तुम्ही, चला वेगळा पेन. सिंगल वाला पिंक पेन, पिंक सिंगल वाले. हा. चला पिंक पेन सिंगल वाले. काही तर 2 आहे, हा 2 सिंगल, हा 3, 3 मिंगल, हा ए, हा ए, हा मिंगल. बाबा लसाई मध्ये सूत्र काय रे? लसाई काय फॉर्म्युला आहे? लसावी, लसावी बरोबर. लसावी म्हणजे काय रे? लघुत्तम सामायिक विभाजक का विभाज्य? विभाज्य. कॉमन विभाग. फॅक्टर इंटू अनकॉमन फॅक्टर. कॉमन फॅक्टर काय आहेत? 2 गुणिले 3 गुणिले ए गुणिले ए. अनकॉमन काय आहेत? 2 गुणिले 3 गुणिले ए इंटू बी. त्यांचा करायचं गुणाकार. बेत्रिक 6, दोन्ही 12, 12 त्रिक 24. ओके. 12 त्रिक 36, सॉरी तुमचं लक्ष होतं काय बघत होतो. 12 त्रिक 36. हा. ए इंटू ए स्क्वेअर, ए स्क्वेअर इंटू ए क्यूब. बी एकटच आहे, सिंगल मिंगल बिचार. कॉमनला पण आहे, अनकॉमनला बी एकटच आहे बिचार. ए क्यूब बी काय झालं असावी? 36 ए क्यूब बी. पर्याय क्रमांक 4 लिहून घ्या. काही डाऊट असेल तर विचारा. ऑफलाईनचे विद्यार्थी आणि ऑनलाईनचे दोन्ही विद्यार्थी काही डाऊट असेल तर विचारा. हा सर तुम्ही थांबा बाबा. लिहून घ्या सगळ्यांनी. अरे घेतलं लिहून? ओके. आता हा छोटा, हे बहुपदी छोट्या होत्या, आता मोठ्या बहुपदी घेऊया. ओके. नाही झालं अजून? बरं घ्या, लिहा लवकर. आपल्याला 9 प्रश्न संपायचे 1 तासामध्ये. ओके झालं. हा. आपण जरा पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न पण लसावीचाच आहे. ठीक आहे. हा प्रश्न आहे
नवनीत स्वाध्याय 32.3 मधला पहिला प्रश्न. बहुपदी आहे पहिली 8y² - 200. पहिली बहुपदी. दुसरी बहुपदी आहे 2y³ वजा 250y. तिसरी बहुपदी आहे 4y² - 28y + त्या सगळ्यांचे आपल्याला अवयव पाडणार. अवयव पाडलं मग कॉमन अवयव, सामायिक अवयव, मग असामायिक अवयव, अवयव पाडल्यावरचं काम. ओके, मग अवयव कसं पाडणार? 8y² - 200 कसे अवयव पाडणार याचे सांगा बरं. नाही, तसं नाही अवयव पडायचं. आपलं जे विस्तार सूत्र आहे त्या विस्तार सूत्राचा उपयोग करायचा येतो आता. ओके, आता बघा. हा, आधी बघा. आता इथे ए वर्ग आहे, इथे बी वर्ग येऊ शकतो, पण 200 वर्ग नाहीये. म्हणून मी काय करतोय, यातून 2 कॉमन काढतो. काय म्हणतो? 2. लक्ष सगळ्यांना तिकडे असलं पाहिजे माझ्याकडे, ऑनलाईनचे विद्यार्थी, ऑफलाईनचे विद्यार्थी. मी 2 कॉमन काढले असतं. 2 कॉमन काढलं कंसामध्ये बाहेर. कंसात झालं 4y². 4 दुने 8, जसं तसं कळतंय. पुढे मायनस 2 बाहेर काढले म्हणजे करेल 100 राहिले. काय अडचण नाही. आता मी काय करतो याला असं लिहितोय. 4 म्हणजे काय? 2 आणि y. 2y कंसाचा वर्ग म्हणजे 4y². बरोबर आहे. हा, वजा 100 म्हणजे काय रे? 10चा वर्ग. आता ही कशी राशी रे? a² वजा b² झाली राशी. a² वजा b² विस्तार काय रे सांगा? a + b a - b. त्या पद्धतीनं हे 2 बाहेरचं बाहेरच ठेवायचं. 2 गुणिले a + b 2y + 10. ओके, a - b गुणिले 2y - 10. असे प्रश्न कधी पडले नाही तर का स्कॉलरशिप आतापर्यंत साहेबचे, पण नवनीतीमध्ये दिलेत. आणि समजा पडलं आपल्या दुर्दैवानं तरी आपल्याला आलं पाहिजे म्हणून मी शिकवतोय. ठीक आहे. हा, तर हे झाले 8y² - 200 चे अवयव. काय झाले अवयव? 2 * इन ब्रॅकेट 2y + 10 * 2y - 10. ओके. हा, आता बघूया. 2y चा चौथा घात वजा 250y याचे अवयव पाहिजे तुला. काय कोण सांगितलं कशा अवयव पडणार याचे? कशा अवयव पडू सांगा. हा, 2y कॉमन करूया. हा, आता बघा, ही जी राशी आहे, ही जी बहुपदी आहे, या बहुपदीतून आपण 2y कॉमन घेऊया. ओके, 2y कॉमन काढले, राहिले काय मग? y³ राहिला. 250 मधून 2 कॉमन काढले, मग राहिले काय? 125 राहिलं. ओके, आता बघा याची मांडणी अशी केली. 2y * y³ - 150 आता तुम्हाला विस्तार सूत्र माहित आहे, नित्य समांतर तुम्ही शिकलाय. a³ - b³ चा विस्तार काय रे सांगा? कोण सांगते? रजपूत. a³ - b³ चा विस्तार ज्ञानेश्वर कबाडे. उगत दंड स्टुडिओ येत आहे. होय, आम्ही अभ्यास करून स्टुडिओ जातोय आम्ही. सूत्रपाठ आहेत उद्या रोमन सरला सांगू सूत्रपाठ नाही म्हणून. उद्याच सगळी म्हणते काटकर नाही आली आज. जगदाळे ब्रदर्स माडिक बघा. अद्विक काय वाटतं की लाज? अद्विक सूत्रपाठ नाहीत. परीक्षेत 10 दिवसावर आली. शेंबडे, चौराज. मग काय फायदा आहे? काही फायदा नाही तुमचे एफर्ट्स घेऊन. नाही, शेड्यूल पासून बंद करून टाकूया. तुम्ही आता काय शाळेत येताय, बसताय अभ्यास सुरू करायचा. मी का तुमच्या आईने करायचं? पण पाहिजे सूत्र. पालराज
कसं मग पाहतो सांग बरं. कसं 200च्या वर मार्क जाते? 200 अडकते गाडी आपली. 200 आसपास गाडी अडकते आपली. ओंकार, तू तर तिचा पाठ कर. तसं तर सोडायचं नसते सोमवार सारखे. काय व्हिडिओ बघून घे सगळे. वेळ मिळेल तसं. हा, मिटारे. हा, सांग. सांग, बघितलीस तुला पुस्तक मला माहिती आहे. सांग. हा, सांग तू पुस्तक बघितलीस आता सांग. ए क्यू मायनस बी क्यू सूत्र. ए मायनस बी. हा, ए वर्ग प्लस ए बी प्लस बी वर्ग. बरोबर आहे. ओके, छान. हा, आता बघा. तर या सूत्रांना मी विस्तार करतो. मी काही सूत्र लिहित बसत नाही. नित्य समाधान तुम्हाला शिकवलंय, विस्तार सूत्र तुम्हाला शिकवलंय. आता मी डायरेक्ट टाकतोय आता. ओके. 2y ला 2y मल्टिप्लाय ए मायनस बी वाय मायनस 5 इन अनदर ब्रॅकेट ए स्क्वेअर मीन्स वाय स्क्वेअर प्लस ए बी प्लस ए बी मीन्स व्हॉट 5y प्लस बी स्क्वेअर. इकडे काय अडचण? दहीचे अवयव पडले. लास्ट लास्ट बहुपदी काय करावं लागेल याच्यामध्ये? 4 कॉमन निघतील बघा. 4 निघतील का? हा, ह्या शेवटच्या बरोबर मी 4 कॉमन काढले. 4 बाजूला काढले. 4 गुणिले वाय स्क्वेअर मायनस 7 × 28 7y प्लस 10. आता याच्या अवयव करायचे. हे वर्ग समीकरण आहे. दिस इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन. वर्ग समीकरण. अशी संख्या शोधा ज्याचा प्रकार 10 येणार आहे आणि बेरीज -7 -5 गुणिले -2. मी डायरेक्ट लिहू का आता? मी डायरेक्ट लिहितो 4 10 गुणाकार -5 -2 म्हणून काय असणार याचा अवयव? y - 5 y - 2. ओके. हा 4चे पण अवयव बघा. 4चे पण मूळ अवयव पडतो अजून. 4च्या वेळी मी पाठवतो 2 गुणिले 2. ओके. ह्या 3 बहुपदीचे अवयव पाडले. इथपर्यंत कोणाला अडचण असेल तर विचारा. ऑनलाईनचे विद्यार्थी, ऑफलाईनचे विद्यार्थी. शिकवण्याकडे लक्ष द्यायचं. हे विद्यार्थी चालू आहेत. घरात बोलू नका, गप्पा मारू नका. भूमिका लक्ष द्या इकडं. चला, इथपर्यंत काही अडचण कोणाला नसेल तर नाही म्हणा. नाही सर. आता नसावी. नसायचं करू नका रे. आणि सामायिक असामायिक काढूया. ठीक आहे. सामायिकला वापरूया आपण कोणता रंग? सामायिकला रंग आपण घेऊया विटकरी. विटकरीच आहे. काय काय सामायिक प्रत्येक ठिकाणी हे बघा. 2 इथं आहे. इथला अवयव 2 आहे. इथं पण 2 आहे. एका 2ला तिन्ही ठिकाणी जोडी भेटली. 2ला जोडी लागली रे. काय कुठं? ओके, इकडेच घेतली 2 वाया. बरं, ठीक आहे. ओके, तुझी इच्छा पूर्ण होईल. ठीक आहे. आता बघा 2 कॉमन y-5 2 बहुपदीमध्ये आहे पण वरी नाही आहे. आणि तो y-5 निघते की थांबा. हे बघा. हे बघा इथं बघा. 2 गुणिले इथं 2 कॉमन असून हा इकडे बघा y+5 इथं y-5 2 पूर्ण भेटून. ओके, निघालं का? हा, y-5 निघालं बघा. तर ते कॉमन घ्या. हे y-5 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 ओके. अजून काही कॉमन निघते बघा. हे y² + 5y + 25 पण अवयव पडतील का? हो. कसे? 2 वेळा 2 अकराच्या वर 1 2 हो.
याचे अवयव पडतील का रे? नाही पडणार ना. 25चा गुणाकार 5 बेरीज असं नाही घेऊ शकतो. ओके, ते आता सामायिक संपले, कॉमन अवयव संपले. ओके, आता असामायिक टप्प्या. असामायिक काय काय आहे? असामायिक आहे बघा इथं. आता बघा मिसळ टाकतोय इथं बॉक्स करूया. हा, ह्या असामायिकला पेन धरून तुम्ही. चला तुझ्या नारंगी, हा 2 इथला, हा 2. ओके, त्यानंतर हा इथला वाय, हा वाय. पण हा बॉक्स वाय स्क्वेअर प्लस 5y प्लस 25. ओके, हे घेतलं वाय प्लस 5 घेतलं. वाय प्लस 5 नाही घेतलं का? वाय प्लस 5. ओके, हे घेतलं 2 वाय मायनस. अरे या सगळ्यांचं काय करायचं? गुणाकार. त्यात काय करायचं? गुणाकार. गुणाकार. हे बघा 2चा बे 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 दोन्ही 4 बे 6 तिथलं तर 2 रे डबल. इथलं 2 घेतलंय, इथलं घेतलंय. आज यायला पाहिजे. हा, बे दोन्ही 4 4 दुनी 8. मला गुणाकार चुकलाय. हा बरोबर आहे. तेवढं असं पहिले आणि मी तिथं जागा नाहीये, उत्तर जागा नाहीये, उत्तर इकडे देतोय. ओके, बे दोन्ही 4 4 दोन्ही 8. उत्तर नाही आन्सर ह्या बॉक्स बसणार नाही यांचं. जागाच आहे. वरील का उत्तर यांचं 8. ओके, पुढं वाय मायनस 2 वाय मायनस 2 वाय मायनस वाय प्लस 5 वाय प्लस 5. सिंगल वाय रे, सिंगल मिंगल एकच वाय आहे का नाही? एकच वाय आहे सिंगल. 8 वायला वाय टाकतो इथं. वाय मायनस 2 वाय प्लस 5 वाय मायनस 5 पण आहे, वाय मायनस 5 पण आहे. आता मोठा गोष्ट कोणतं राहिलं शेवटी? वाय स्क्वेअर प्लस 5y प्लस 25. जास्त फायदा. अरे राऊंड 4. येस, ऑनलाईनचे विद्यार्थी काय अडचण असेल तर विचारा. लिहून घ्या, लिहायला 2 मिनिटं वेळ देतो. व्यवस्थित लिहून घ्या, समजतंय. सगळ्यांनी लिहून घ्या, ऑफलाईन ऑनलाईन सगळे विद्यार्थी. समजलं का रे? सोपं का अवघड होतं? 2 मिनिटं सुटतं का? अशा कसे परीक्षा पडायचे? ऑनलाईनचे विद्यार्थी लिहून घ्या सगळ्यांनी. शक्यतो असे प्रश्न परीक्षा पडत नाहीत आतापर्यंत. मागच्या 8 वर्षात पडले, 9 वर्षात 8 वर्ष झालं पडले नाहीत. मागच्या 8 वर्षाला हा प्रश्न विचारला नाही प्रकार. यंदा पण नाही विचारणार, कारण ही 2 मिनिटापेक्षा जास्त वेळ घेतो हा प्रश्न. ठीक आहे, पण विचारला तर आपल्याला यावा, आपल्याला येत असावा. झालं लिहून? या लवकर रे. हॅलो, शाळेत आहे 9 वाजता. झालं? आपण जेव्हा पुढच्या प्रश्नाकडे, प्रश्न क्रमांक 3 मसावी करायचा आहे. लसावी काढल्यानंतर मसावी सोपा आहे.
लसावीपेक्षा मसावी सोपा आहे. चला या तिसरा प्रश्न नवनीत स्वाध्याय 32.3 मधला. पहिली बहुपदी आहे 10x² मायनस 4y². दुसरी बहुपदी आहे 2x मायनस 2y. यांचा काय करायचं आहे, याचा अर्थ मसावी. मसावी म्हणजे काय रे, महत्तम सार सामायिक विभाजक का विभाजक. HCF हायेस्ट कॉमन फॅक्टर. ओके, मला इथे फॅक्टर बघूया पहिल्यांदा. स्टेप बाय स्टेप स्टार्ट. 10चा अवयव 2 गुणिले 5 x वर्ग x वर्ग वजा 2y कंसाचा वर्ग केला मी. ओके, याचे अवयव परत 2 गुणिले 5 x वर्ग वजा 2y² म्हणजे a वर्ग वजा b वर्ग. त्या पद्धतीनं a प्लस b a मायनस b झाले अवयव. खालच्या बहुपदीचे अवयव 2 आहे, कंसाचा वर्ग आहे म्हणजे a वजा b कंसाचा वर्ग सूत्र वापरावं लागेल. समजते. ओके, चला 2 ए वजा बी कंसावर सूत्र त्याचे विस्तार. पहिल्या पदाचा वर्ग, पहिलं पद x आहे, x वर्ग वजा 2 गुणिले दुसरे पद, 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद, पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग 4y वर्ग. लिहूया 2 गुणिले x² मायनस 2. हे 2 2 4, 2 2 4, 4xy प्लस 4y². ठीक आहे, अवयव पडले. ओके, नाही अवयव नका पडून थांबा. गलती से मिस्टेक असं केलं उत्तर येणार नाही. असं केलं उत्तर येणार नाही की उत्तर चुकणार तुमचं. ठीक आहे, म्हणजे आपण बरोबर सोडवले, आपण चुकीचं सोडवलं नाही, आपण बरोबर सोडवले, परंतु आपण उत्तराकडे जात नाही या पद्धतीनं. मी काय करतोय करतो सगळं. आता इथं बघा, इथं काय अवयव आले रे, x मध्ये 2 वेळा एक अवयव आलेला आहे. इथं अवयव मिळतो का, तो इथं अवयव मिळतो. इथं विस्तार करून त्याचं काय करा, असं दोनदा लिहा त्याचं. असं उत्तर नाही येणार. उत्तर बघा, x वजा 2y कंसाचा वर्ग म्हणजे काय, 2 वेळेस का x वजा 2y गुणिले x वजा 2y. विस्तार करू नका, विस्तार उत्तर यायचं नाही. ठीक आहे, चला आता मसावी बघायची. मसावी बघूया. मसावी HCF हायेस्ट कॉमन फॅक्टर. कोणता कॉमन आहे बिचारा, 2 ला जोडी आहे, 2 ला पेर सापडली, 2 लिहिलं. हा, अजून सब जोडी आहे x मायनस 2y जोडी आहे, x मायनस 2y एवढंच कॉमन आहे सर. अजून सिंगलच बिचारे, सिंगलची गरज नाही आपल्याला मसावीमध्ये. हा, लसावी काय करतं, जोडीला पण पकडतं, सिंगल हे पकडून त्यांचं गुणाकार करतो. मसावी नाही, मसावी काय म्हणते, जोडी असेल तर एंट्री आहे माझ्याकडनं, एंट्री नाही. जोडी मध्ये इथेच आहे, उत्तर काय 2 इंटू x मायनस 2 फायनल उत्तर आहे. कळतंय काय सर, वेगळं उत्तर आहे पुस्तक. हा, ओके ओके ओके, चला लिहून घ्या समजले का रे. सर एक मिनिट. हा, लिहून घ्या.
तर सगळ्यांना मेसबा, रिया, ओवी, प्रणव, सई, भूमिका, असीम, धनश्री, अनन्या, आर्या. हो सर. हो सर. तेजस्वी, तन्वी, तहरीम, स्वरूप, सोराली, हो सर. स्वामिनी, शिवम, सायली, सत्यजित, सार्थक, समर्थ. यश नावापासून लई जण येत आपल्याकडे यश नावाचे. हा वर्गात पण आहे का? चला पुढचा प्रश्न झाला पाहिजे. मसावीचा प्रश्न येतो होता तो स्किप करतो. सोपा प्रश्न येतो. चौथा प्रश्न मसावीचा आहे. सोपा आहे तो स्किप करतो. आपले सगळे झालं पाहिजे. ठीक आहे. पाचवा प्रश्न सोडूया. पाचवा. नवनीत स्वाध्याय 32.3 मधला पाचवा प्रश्न. एक्स क्यूब मायनस 4x² मायनस 11x प्लस 30 त्याचे पाण्याचे अवयव. अरे बापरे कसं पाडायचे सर. हा बोलला का रे. आपको सांगितलं कसं पडायचं अवयव. हा रस्ता सांग. नाही माहित काय करावं लागेल. ओके आता बघा पर्यावरण द्यायचंय. एक्स मायनस 2 आहे. ओके ठीक आहे. लक्षित द्या काय करावं लागेल. दुसरा पर्याय. दुसरा पर्याय पण का दुसराच का. कोणती स्टेप झाली पहिली स्टेप. मला शिकवून आले थोडं. बघूया ट्राय करूया आपण काय हरकत नाही. समजा मी असं केलं. एक्स क्यूब मायनस 11x मायनस 4x² प्लस 30 काय अडचण. किती वाटतं का या प्रश्नामध्ये पर्यायामध्ये. पर्यायामध्ये काही तर डिफिकल्टीज लागताय म्हणजे त्याने उत्तर दिले बघा हा पर्याय. या तुम्हाला हाच येतो का बरोबर. हा पर्याय उत्तर दिले त्यांनी बरोबर आहे. या तुम्हाला हाच येतो का बघा चेक करा फक्त. एक्स क्यूब मायनस 2x² हे बरोबर आहे. मायनस 15x मायनस पर्याय जो आपण 2x वर्ग मायनस 4x मायनस प्लस 15. ओके हा आता बघा. हा हा 30. थोडं पर्यावरण जाऊया. मला सूचना आली नेमकं सोडवायचं कसं. पर्यावरण जाऊया म्हणजे आपण येईल लक्षात द्या. ओके हा एक्स क्यूब मायनस 2x वर्ग मायनस 2x वर्ग 4x वर्ग मायनस 15x प्लस 4x आलं लक्षात आलं. 11x प्लस 12 आलं लक्षात. आपण सांगतो आता उलटे गेलं लक्षात आलं. उलटे गेलं लक्षात आलं. हा पर्यावरण गेलो मी. उत्तराला पर्यावरण मला आता मी सांगतो इकडे बघा आता. ऍडजस्टमेंट काय करायची इथं मॅथमॅटिक्स मध्ये खूप महत्वाचं असतं की कधी लक्षात ठेवा. आता आठवीचं मॅथ म्हणजे तुमचं पायरी आहे. जर तुम्ही इंजिनियर वगैरे होणार असाल ना त्या आठवीचं मॅथ पायरी आहे. आठवीच्या मॅथमॅटिक्स विषयामध्ये बऱ्याच गोष्टी अशा त्या अज्युम कराव्या लागतात. गृहीत धराव्या लागतात. पण त्या दृष्टीनं त्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट करावी लागते तरच उत्तर येतं. आणि त्याला उत्तरच येत नाही. गृहितके मध्ये गृहितके भूमितीमध्ये खूप धरावं लागतं. गृहित करावं लागतं. तुम्हाला रचना काढावी लागतं. कन्स्ट्रक्शन तुम्हाला स्वतःहून काढावी लागते.
मग तुम्हाला ते जुळून आणावं लागतं. ते तसं जुळवायचं काम आहे आपलं. ठीक आहे, बघा मी कसं जुळवतो. हे बघा, एक्स क्यूबला एक्स क्यूब, हा, एक्स क्यूबला एक्स क्यूब -4x ला 4x² किंवा -4x वरला मी असं लिहितो आता. ओके, 2x² वजा 2x², काय अडचण आहे का रे? नाही. -11x ला मी लिहितो 15x, -15x, -15x अधिक 4x, -15x प्लस 4x म्हणजे काय असणार आहे? -13x. काय अडचण आहे का? नाही. प्लस आता याच्यामध्ये थोडी अरेंजमेंट व्यवस्थित करून घेतो. याची जी अरेंजमेंट आहे ती थोडी मी व्यवस्थित करून घेतो. ओके, हा, तर पहिल्यांदा एक्स क्यूब. ओके, त्यानंतर मी घेतले -2x². ठीक आहे, आणि त्यानंतर मी घेतलंय -15x + 30. ओके, ओके, हा, आणि इथं घेऊया -2x ओके, किंवा असं घ्या, असं घ्या, -4x वर तसं द्यायला. चला लोक चेंज करायला. -4x² आणि काय राहिलं +4x राहिलं, +4x. आता बघा मी काय करतोय रे, मी काय करतोय, तर मी यातून ह्याच्यातून कॉमन काढतोय. काय कॉमन काढतोय? एक्स कॉमन काढतोय. एक्स कॉमन पडलं, इथं राहिलं x², इथं राहिलं -4x, हा, इथं काय राहिलं -4x, आणि इथं राहिलं 4. याचे परत अवयव पडणार आहेत. पाहूया इथं -15x + 30 मायनस कॉमन काढलं तर ओके. हा, बोला बोला बोला. -15x कसं आलं? हे -11x ला काय लिहिलं मी? -15x + 4x असं ऍडजस्टमेंट केली मी. -11x च्या जागी ते लिहिलंय. सर पर्याय जायचं आपल्याला, पर्याय जायला मला रस्ता सापडणार आलाय. पर्याय माहित झालाय कोणता इथे. पर्यायाचं उत्तर येतंय, पण बिना पर्यायाचं उत्तर सुचणार नाही. सर हा, बोला. आवाज ब्रेक होतोय, आवाज ब्रेक होतोय, 15 आवाज x ब्रेक होतोय. +2 ते जे मायनस आहे मग ते आतमध्ये जाऊन ना ते × 2 केल्यानंतर -30 येणार ना? हो की, पण 15x म्हणून कॉमन कसं काढणार तुम्ही? नाही, ते -15 लिहिलंय 15 आहे ना, ते आतमध्ये जाऊन मग -30 होणार ना गुणाकार. मग हो हो हो, आतमध्ये -2 पाहिजे, बरोबर आहे. ओके, तर -2 येईल, म्हणजे -15 घालवायचे कसं परत? बरं, जाईल, ट्राय करूया, जरा ट्राय करूया, सोडूया असं पुढं. ठीक आहे, आता बघा, एक्सला एक्स, याचा याचा विस्तार बघा, हे +4 आहे, +4 -2 × -2 -4x, म्हणजे काय? x-2 ओके, -15x-. ओके, आलं की रे? आलं आलं आलं, हा, चला, आलं उत्तर, हा, आलंय मला उत्तर. आपण उगाच सांगतो वाट बघत, पुढे गेलं की उत्तर आलं. हा, उत्तर आलं, बघितलं बघा आता. तिथं मायनस आहे, म्हणजे ही एक पद आहे आणि हे एक पद आहे. 2 पद आहे तिथं, द्विपदी आहे ही. कॉमन काय त्याच्यामध्ये? x-2 कॉमन आहे बघा, आहे का?
मी कॉमन एक्स मायनस टू बाजू घेतो एक्स मायनस टू कौसर काय राहिलं कौसर राहिलं एक्स एक्स मायनस टू टू मायनस टू राहिलं कौसर सोडवतोय मधल्या एक्स मायनस टू कॉमन कळालं सर काय गप्पा मारायला सॉरी हा एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर एक्स इंटू मायनस टू एक्स मायनस फिफ्टीनला मायनस फिफ्टीन आला आन्सर आपण विचार करत बसतो सोडवलं नाही पुढे ओके कळालंय काय अडचण असेल तर विचारा लिहून घ्या सगळ्यांनी ऑनलाईन जर काही अडचण असेल तर विचारा सर हा बोला सर थोडं परत एक्सप्लेन करा ना. कुठून इथून का इथून पैसे सगळंच ती दुसरी स्टेप आहे ना तिथून. बरं बरं ठीक आहे मी सगळंच एक्सप्लेन करतो सगळंच ठीक आहे हा लक्ष द्या सगळ्यांनी लिहून घेत लक्ष द्या ओके ही एक्स क्यूब मायनस 4x वर्ग हे जे मायनस एक्स आहे हे याच्याऐवजी मी काय लिहिलं रे मायनस 15x प्लस 4x म्हणजे हे सोडवलं फक्त काय नाही मायनस एक्सचे उत्तर येते पण ही ऍडजस्टमेंट केली मायनस 4x वर्गला इथे वेगळे लिहिलं पाहिजे मी परत 4x वर्ग घेतोय ठीक आहे पुढे काय केलं बघा मी एक्स क्यूब इथे घेतलं एक्स क्यूब हे मायनस 2x वर 4x वर मी पहिलं होतं तसं लिहिलंय इथे 4x आहे प्लस 4x तिथं समोर घेतलं पहिल्यांदा ओके नंतर मायनस 15x घेतलं प्लस 30 घेतलं इथपर्यंत काही अडचण नसेल मिसबा रिप्लाय द्यायचा हो पुढे आता बघा ही एक्स क्यूब मायनस 4x वर्ग प्लस 4x यातून काय काढलं मी यातून मी एक्स कॉमन काढलं हे एक्स कॉमन काढलं मग अजून काय राहिलं एक्स इंटू एक्स स्क्वेअर एक्स क्यूब एक्स इंटू मायनस 4x वर्ग एक्स इंटू 4 प्लस 4x मायनस 15 कॉमन काढले इथून काय राहिलं कौसामध्ये एक्स कौसात राहिलं मायनस 2 कॉमन कौसात राहिलं ठीक आहे मायनस 15 इंटू एक्स मायनस 15 एक्स मायनस 15 इंटू मायनस 2 प्लस 30 ओके पुढे बघा पुढे काय केलं रे हा एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 4 चे अवयव पडले परत त्याचे अवयव गुणाकार काय आला पाहिजे 4 पाहिजे बेरीज काय पाहिजे -4 मायनस टू अवयव पडतात डायरेक्ट लिहिलं मी एक्स मायनस टू अवयव तुझे ठीक आहे पुढे मायनस 15 एक्स मायनस टू आता ही इथं मायनस चिन्ह आहे म्हणजे हे एक पद आहे आणि हे एक पद आहे असे द्विपदी तयार झाली आहे मग या पदामध्ये आणि या पदामध्ये काय कॉमन आहे एक्स मायनस टू कॉमन आहे एक्स मायनस टू कंसाने बाहेर येते इथं राहिलं काय शिल्लक हे एक्स इथं राहिलं एक्स मायनस टू इथं राहिलं हे मायनस 15 इथं राहिलं एक्स ने एक्स मायनस टू मल्टिप्लाय केलं एक्स मायनस टू एक्स इंटू एक्स स्क्वेअर एक्स इंटू मायनस टू 2x मायनस 15 ला मायनस 15 आन्सर आलं कळलंय हो नाही हो मला वाटतं आपण थांबूया ठीक आहे आता राहिलेले प्रश्न तुम्ही सोडवा आपण डायरेक्ट उद्या व्यवहारिक शक्यवारी चालू करूया जे प्रश्न राहिले ते शक्यतो परीक्षा पडत नाही बरं का बहुपदचा भाकार वगैरे स्कॉलरशिपला पडत नाही कारण तो 1 मिनिटात सुटत नसतो बहुपदचा भाकार ठीक आहे तो एरियसला विचारतो प्रश्न राहिले प्रश्न तुम्ही सोडून काढा भाकरचे प्रश्न राहिले फक्त आता ठीक आहे या प्रश्नांचा जास्त वेळ घेतला कारण उत्तर आलं लक्षात पण सोडवायचं कसं हे आपल्याला सुचत नव्हतं सुचलं शेवटी लक्षात ठेवायचं प्रयत्न केल्यावर यश येतच कुठे यश नाही का यश घरी झोपला का यश येत नाही शाळेत येत नाही प्रयत्नाला यश मिळतच प्रयत्न करायचे अभ्यास करायचा आहे ओके आपण थांबूया